नाशिकच्या बाजारातील टोमॅटो विक्रेते आज ड्रायफ्रूट विकणाऱ्या व्यापाऱ्यांच्या आविर्भावात वावरत होते, तर टोमॅटो विकत घेण्यासाठी ग्राहकांना 10 वेळा खिसे तपासावे लागत होते। टोमॅटोच्या नुसत्या दर्शनानेही चेहरा आंबट होतोय, कारण टोमॅटोच्या दरानं चक्क 100चा आकडा गाठलाय। त्यामुळे टोमॅटो जरा जास्तच आंबट लागू लागलाय आणि तो पुरवून कसा वापरता येईल याचं प्लॅनिंग केलं जात आहे। आम्ही टमाटा खाला नाही 4 दिवस झाले। आमच्या भाजीमध्ये पूर्वी टमाट्याशिवाय भाजी होत नव्हती, आता विदाऊट टमाट्याच्या भाज्या व्हायला लागल्या। टोमॅटो अशी गोष्ट आहे की सगळ्या वस्तूमध्ये यूज केली जाते आणि ते नेसेसरी असल्यामुळे ते घेणं गरजेचं आहे। पण एवढे रेट वाढलेले आहेत की शक्यच नाहीये ती 4-5 किलो घेणारा व्यक्ती निदान 2 किलो किंवा 1 किलो घेऊन घरी जातोय म्हणून। गृहिणींनी टोमॅटो दरवाढीचा एवढा धसका घेतलाय की बिना टोमॅटोच्या रेसिपी शिकून त्या घेत आहेत। आता बघा, स्वयंपाकात रोजच्या वापरात आपल्याला टमाटाच वापरावा लागतो, प्रत्येक भाजीमध्ये टमाटा वापरावा लागतो, सॅलडसाठी टमाटा असतो। तर टमाट्याचे भाव आता आकाशाला भिडले। टमाटा नाहीच तर रोजच्या भाज्या सुद्धा, डाळी, तूर डाळ 120 रुपये किलो झालेली आहे, 150 रुपयेपर्यंत डाळींचे पण भाव गेलेले आहे। साध्या भाज्या जरी घ्यायला गेलो तरी 25 रुपये पावशेर भाजी मिळते। तर सर्वसामान्य लोकांनी खायचं तरी काय खायचं? दुष्काळाबद्दल नव्यानं सांगायची गरज नाही, त्यात मान्सूनही लांबलाय। निसर्गाच्या या दुष्टचक्राचा परिणाम टोमॅटोच्या उत्पादनावरही होतोय। टोमॅटोचे भाव हे सध्या गगनाला भिडले आहेत। किरकोळ बाजारामध्ये टोमॅटो हा जवळपास 100-110 रुपये किलो एवढ्यावर जाऊन पोहोचलेला आहे। पण टोमॅटो जिथे टोमॅटोचं उत्पादन केलं जातं तिथे आपण या शेतांमध्ये आलेलो आहोत टोमॅटोच्या, आणि आपण इथे जर बघितलं तर जवळपास टोमॅटोचं हे पीक सगळंच हे कोरडं पडताना दिसून येत आहे। पिकं हे जळालेली आहेत। टोमॅटोची पूर्ण शेती ही पाणीच नसल्यामुळे, पावसाचं आगमन लांबल्यामुळे पूर्णपणे कोरडी पडलेली आहेत। टोमॅटोची पोषण मी 7 ते 8 वर्षापासून घेतोय। तर पहिल्याच टाइम असं वाटलं की पाणीच नाही म्हणून वाळलंय, नाही तर पहिले पाणी राहायचं। आता ती 8 दिवसांनी त्याला ड्रीप वॉटर खत पाणी सोडतो। फर्स्ट टाइम आता पाणी नसल्यामुळे काहीच करता येत नाही। टोमॅटोच्या दरवाढीमुळे शेतकरी आणि सामान्य ग्राहक दोघांचीही मोठी पंचायत झाली आहे। एकट्या टोमॅटोवर दरवाढीचा ठपका बसू नये म्हणून डाळींनीही त्याच्याशी युती केल्याचं दिसतंय। एरवी भाव खाणाऱ्या कांद्याचे मात्र बुरे दिन सुरू आहेत। असो, मोदींचं सरकार आहे, जनतेचं नाही, किमान भाज्यांचे तर अच्छे दिन आले असं म्हणता येत आहे। प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।